मावशी, तुम्ही तुमची पूर्ण ओळख सांगा. माझे नाव सुमन किशोर बिहाणी, राहणार संगमनेर, ठिकाण शिवाजीनगर, गल्ली क्रमांक 4. मी मालपाणी विद्यालयात प्राथमिक विभागाला जॉबला होतो. रिटायर मी झाले 31 जानेवारी 2008 मध्ये. माझा गुडघे दुखण्याचा त्रास होता, ऍसिडिटी, गुडघे दुखणे, नंतर युरिनचा त्रास होता. युरिनचा त्रास म्हणजे नक्की काय होतं? म्हणजे सतत युरिनला जावं लागत होतं, दम निघत नव्हता. अच्छा, कंट्रोल राहत नव्हता त्याच्यावर. बरं, तुम्ही मग या त्रासासाठी हे जे आजार तुम्ही जेवढे सांगितलं त्याच्यासाठी तुम्ही कोणाकोणाकडे गेलता, काय ट्रीटमेंट घेतली? नाही, मी फक्त गुडघ्यासाठी गेले होते, आयुर्वेदिक औषध घेतली. अच्छा, मग त्यांनी काय फायदा झाला तुम्हाला? त्यांनी गुडघे दुखणं थोडे कमी झाले, पण पूर्ण असे काय थांबले नाही? थांबले. जो तुमचा मेन प्रॉब्लेम होता तो त्याच्यात काही फरक झाला नाही. आणि मग बाकीचं समजा पोट साफ न होणे किंवा लघवीचा त्रास, तर त्याच्यासाठी काय केलं? त्याच्यासाठी काही नाही. तुम्हाला मग आपलं जे डॉक्टर लजपतराय मेहरा न्यूरोथेरपी वेलनेस क्लिनिक आहे, मेन ब्रांच संगमनेर, तर हिचा जो ऍड्रेस आहे किंवा याची माहिती ही तुम्हाला कोणी दिली? तर याची माहिती माझी भाऊजाई सौ रंजना श्रीराम झव्वर या इथे क्लिनिक मध्ये येत होत्या आणि त्यांनी मला ही माहिती दिली आणि त्यापासून मला ही माहिती मिळाली. तुम्ही आपल्याकडं कधीपासून ट्रीटमेंट चालू केली? 8/4/26 पासून ट्रीटमेंट इथे चालू केलेली आहे. बरं, आज आता बघितलं तर आज आपल्या ट्रीटमेंटचा 30वा दिवस आहे. 29 दिवसांची आपली ट्रीटमेंट ही कंप्लीट झालेली. तर ह्या 29 दिवसांच्या ट्रीटमेंट मध्ये आपल्याला पहिल्या दिवसापासून काय काय बदल तुमच्यामध्ये जाणवून आले? मला ऍसिडिटी जो त्रास होता तो कमी झाला, पित्ताचाही त्रास कमी झाला, नंतर युरिनचा जो त्रास होता, कंट्रोल होत नव्हतं, तर ते व्हायला लागलं. पोट साफ होत नव्हतं, ही फार मोठी समस्या होती, तर ती यातून कमी झाली. आणि गुडघे दुखण्याचाही त्रास पुष्कळसा कमी झाला. जो लघवीचा कंट्रोल होता तर त्याच्याबद्दल काय म्हणणं राहील तुमचं? तर ते जे आता 1-1 तासाच्या अंतराने जरी गेलं तरी काही फार त्रास होत नाही. म्हणजे त्याचं प्रमाण वाढत गेले. आता 1 तासावरून 1.5 तास, 1.5 तासावरून 2 तासावर आलेला आहे. जो गुडघ्यांचा त्रास होता मेन तुमचा, तर त्याच्यात कसा फरक वाटतोय तुम्हाला? जर पर्सेंट मध्ये जर सांगायचा विचार केला तर तुम्हाला आज घडीला किती फरक वाटतोय त्याच्यात? आज मला 70% फरक जाणवतो. आणि जे पोट साफ होणं किंवा ऍसिडिटीचा त्रास किंवा लघवीचा कंट्रोल, याच्यामध्ये तुम्हाला किती फरक जाणवतो? याच्यातही 70 ते 75% फरक. बरं, हे सगळं जे आपण तुम्ही हे जे बोलताय 70% 75%, तर याच्यासाठी तुम्हाला कोणते औषधं घ्यावे लागली? नाही, कोणतीच औषधं घेतली. मग इथं तुम्ही जे येताय रोज, तर इथं काय पद्धत आहे, कशा पद्धतीने तुम्ही ट्रीटमेंट घेताय? इथे मला आल्यावर त्यांनी सांगितलं की जास्तीत जास्त तुम्ही पाणी पिण्यावर भर द्या. पाणी जितकं जास्त जाईल तेव्हापासून हे सगळं तुमचे विकार कमी होतील. तर मला ही ट्रीटमेंट घेताना मला तिथल्या सरांनी सांगितलं की आंबट, हे तुम्हाला जो त्रास होतोय तर तो होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर आंबट पदार्थ खाणं बंद करा आणि जेवणाच्या अगोदर 1 तास अगोदर पाणी पिणं बंद करायचं. 1 तासानंतर पाणी प्यायचं आहे आणि दिवसभरात 4 ते 5 लिटर पाणी पोटात गेलंच पाहिजे. हे नियम पाळायला सांगितलं. तुम्ही ही जी ट्रीटमेंट घेतली आहे न्यूरोथेरपीची, इथं येण्यासाठी किंवा जाण्यासाठी तर तुम्हाला काही त्रास वगैरे वाटतो का? कुठे आहे हे क्लिनिक? हे क्लिनिक जनता नगरच्या पश्चिम भागामध्ये 3 नंबर गल्लीमध्ये आहे. अशी ट्रीटमेंट जी आपली आहे विना औषधी, ही कोणी कोणी घेतली पाहिजे? कोणत्या आजारासाठी यांनी लोकांनी घेतली पाहिजे? तर ही असंच ऍसिडिटी, पित्ताचा त्रास, गुडघेदुखी, कंबरदुखी, नंतर हे युरिनचा त्रास, यासाठी ती त्यांनी घ्यावी. तसं बघितलं तर मग मणक्याचे ज्यांचे प्रॉब्लेम आहेत असे सर्वच, त्याच्यानंतर गुडघेदुखी, हे सर्वच असे प्रत्येकाने ती ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे का? जे तुम्ही गोळ्या औषधं घेताय तर त्याच्यातून तुम्हाला काही विशेष फरक पडत नाहीये, तात्पुरतं तुमचं दुखणं, गोळीचा जोपर्यंत पॉवर आहे तोपर्यंत ते थांबतंय आणि नंतर पुन्हा ते चालू होतंय. तर अशा ज्यांना त्रास वाटतोय त्यांनी ही ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. कारण याला औषधं नाही आहेत ना. विना औषधी हे ट्रीटमेंट असल्यामुळं याचे साईड इफेक्ट होण्याचं काही कारणच नाही. ही जी ट्रीटमेंट आहे न्यूरोथेरपीची, तर ही विना औषधी आहे. बाहेर जो आपण खूप दवाखान्यात पैसा खर्च करतो तर तो न करता ही ट्रीटमेंट सर्वांनी अवश्य घ्यावी असं माझं मत आहे. धन्यवाद.